नमस्कार मंडळी. सूर विश्वासने या व्यासपीठ दिलं आहे. या व्यासपीठावर आपण अनेक संगीतकारांचा प्रवास बघितला आहे आणि ते व्यासपीठ त्याच्याकरताच आहे. तसंच एक नवीन व्यासपीठ आपण निर्माण करू इच्छितो जिथे प्रवासातलं संगीत ऐकता येईल. आपण एक नवीन संकल्प सोडलेला आहे. नाशिक बॅकपॅकर्स नेटवर्क असा आपण एक उपक्रम सुरू करत आहे. आणि जसं सूरविश्वासच्या पाठीमागे ठाकूरांचं पाठबळ आहे, तसं या संकल्पाच्या पाठीमागे कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचं पाठबळ आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि नाशिक बॅकपॅकर्स नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक उपक्रम सादर करत आहोत, ज्यामध्ये महिन्यातनं एकदा संध्याकाळी 6 वाजता 2 ते 2.5 तासांकरता आपण भेटणार आहोत. या उपक्रमाचा उद्देश असा आहे की अनवट वाटांनी जी लोक प्रवास करतात त्यांनी तुमच्या समोर यावं आणि तुम्हाला त्यांचे अनुभव सांगावेत, जेणेकरून तुम्हालाही असं वाटेल की मला सुद्धा असाच प्रवास करता यायला पाहिजे. 13व्या शतकामध्ये मोरोक्कन नावाचा एक प्रवासी होता. त्याचं नाव होतं इब्न बतूता. त्याने 30 वर्षाच्या त्याच्या आयुष्यामध्ये 1,75,000 किलोमीटर तो फिरलेला आहे. त्याने अरेबिकमध्ये रिहाला नावाचं पुस्तक लिहिलं आहे आणि त्या पुस्तकात तो असं म्हणतो की जेव्हा माणूस प्रवास करतो तेव्हा तो कथाकार होतो. आमची अशी इच्छा आहे, या उपक्रमाच्या पाठीमागचा असा उद्देश आहे की पहिल्यांदा तुम्ही कोणाच्या तरी गोष्टी ऐकाव्यात, कारण कथ्य, कथा, कथाकार हे एकदा जुळून आलं आणि ते आपण ऐकलं की आपल्यालाही असं वाटतं की मला सुद्धा प्रवास करायला आवडेल आणि मला सुद्धा कथा सांगायला आवडेल. हे जे नवीन व्यासपीठ आहे ते तुमच्या सगळ्यांसाठी उपलब्ध असेल. तुम्हाला जर प्रवासाच्या कथा सांगायच्या असतील तर त्यासुद्धा त्या व्यासपीठावर तुम्हाला सांगता येतील, कुसुमाग्रजांच्या विशाखा हॉलमध्ये. त्यामुळे अशा प्रकारचा उपक्रम आहे. आपला पहिली शुभारंभाची सुरुवात 30 जुलै संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. ह्या उपक्रमासाठी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण मी देत आहे. धन्यवाद.